10 दिवसांपासून सुरू असलेलं लक्ष्मण हाके आणि वाघमारेंचं उपोषण अखेर स्थगित, शिष्टमंडळाच्या मध्यस्थीला यश। हाकेंच्या मंचावरून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची भुजबळांची मागणी, निवडणुकीत जाणून बुजून ओबीसी उमेदवारांना पाडलं जात आहे, पंकजा मुंडेंविषयी बोलताना भुजबळांचा दावा। राज्यात दंगली घडवण्याचा भुजबळांचा कट, जरांगेंचा पुन्हा एकदा गंभीर आरोप, ओबीसी रस्त्यावर आले तर आम्ही उतरू, हॉस्पिटलच्या बेडवरून जरांगेंचा इशारा। 100 वर्षांपूर्वीची चूक महाराष्ट्र पुन्हा करतोय का? मराठा आणि ओबीसी वादावर सदानंद मोरेंचे सवाल। आरक्षणाबाबत सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग, संजय राऊतांचं वक्तव्य। मोदी सरकार अपयशी ठरल्यानं आरक्षणाची मागणी, केंद्रीय कायदे बनवतात अंमलबजावणी होत नाही, संजय राऊतांचा सरकारला टोला। रवींद्र वायकरांच्या खासदारकीला न्यायालयात आव्हान, अपक्ष उमेदवार भरत शहांची उच्च न्यायालयात धाव, मतमोजणी गैरप्रकार, बेकायदेशीरपणाचा आरोप, ठाकरे गटाचाही वायकरांच्या निवडीवर आक्षेप। शक्तीपीठच्या भूसंपादनास स्थगिती, महामार्गाच्या फेर आखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या ठिकाणी फेर आखणी। मुख्यमंत्री आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा। 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 कोटी दंड। देशात काल रात्रीपासून पेपर लीक विरोधी कायदा लागू, सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी। वारीच्या ऐन तोंडावर इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात, हेसाळलेल्या इंद्रायणीकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष।